नमस्कार. आज मी तुमच्यासोबत दोन पॉवरफुल घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्यामुळे उंदीर घरातच काय घराच्या बाहेर देखील दिसणार नाही. खूपच इफेक्टिव्ह मेथड आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. दोन्ही उपाय खूप पॉवरफुल आणि देसी आहेत. कोणतेही आपण केमिकल इथे वापरणार नाही, जेणेकरून घरामध्ये काही धोका होईल. आणि यामध्ये आपल्याला विकत काहीच घ्यायची गरज नाही. घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत. त्यातच बघा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे सेल असतात, जे की खराब झाल्यानंतर आपण फेकून देतो. तर आता याला बघा एका साईडने खूप जास्त गंज लागलेला आहे, म्हणजे हा सेल खराबच झालेला होता. पण याचा आपण खूप छान उंदीर घालवण्यासाठी वापर करू शकतो. आणि तो कसा करायचा काय ते आपण पुढे बघणारच आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे बघा आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे, जे अन्नपदार्थ बनवण्यासाठी आपण वापरत नाही. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा एखादा गोड पदार्थ, जसं की एखादा खराब झालेलं बिस्किट, साखर किंवा गूळ. तर इथे मी गूळ वापरलेला आहे, कारण की उंदरांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला इथे एखादा गोड पदार्थ वापरायचा आहे. कारण की आजकाल उंदीर देखील एवढे हुशार झालेले आहेत. तुम्ही असा काही उपाय केला तर ते त्याकडे दाद देत नाहीत. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची नक्की काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पीठ. पीठ बघा इथे मी वापरलेलं आहे ज्वारीचं पीठ. तुम्ही गव्हाचं, बेसन पीठ, बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं असं काहीही वापरू शकता. आणि याला आपल्याला साधारण 2-3 चमचे असं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुळामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. यानंतर आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत. अगदी बेसिक घरातीलच आपण वस्तू वापरलेल्या आहेत, बघू शकता. पण यामध्ये आपण जो खराब झालेला सेल आहे ना, तो ते देखील वापरणार आहोत. त्याच्यामुळे हे पॉवरफुल एक सोल्युशन होतं, पॉवरफुल एक मेथड होते, जे करून आपल्या घरातून उंदीर निघून जातात. अगदी तुमच्या घरामध्ये घूस येत असेल तर घूस घालवण्यासाठी देखील हा उपाय कामी येतो. तर आता बघा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी. पाणी टाकून आपण हा पूर्ण पीठ जे आहे ना त्याला मळून घेणार आहोत. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही. आता बघा बऱ्याच वेळा बाजारामध्ये भरपूर अशी औषधं, केमिकल मिळतात, ज्यामुळे उंदीर ते जर ठेवलं तर ते मरतात. पण घरामध्ये उंदीर मारण्याचं औषध ठेवलं की ते कुठेतरी कानाकोपऱ्यात जाऊन मरतात. खूप घाण वास येतो. तेव्हा जाऊन लक्षात येतं की तिथे उंदीर मेलेला आहे. परत ती साफसफाई करा. खूप आपलं काम वाढतं. पिंजऱ्यामध्ये उंदीर अडकवले तर त्याला कुठेतरी नेऊन फेकावं लागतं. तर असं काही करायची यामध्ये गरजच पडणार नाही, कारण की आपोआप आपल्या घरातून उंदीर पळून जातात. तर यासाठी बघा आता हे गोळा आपण तयार केलेला आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे सेल. तर तुमच्याकडे 1-2 सेल असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. आणि घरामध्ये उंदीर होण्याचं कारण एक तर स्वच्छता नसते, त्यामुळे उंदीर होतात. दुसरं कारण स्वच्छता आहे, पण घरामध्ये खूप जास्त धान्य ठेवलेलं आहे, तर त्यामुळे देखील उंदीर होतात. आणि यांना घालवणंही खूप सोपं आहे. फक्त ही पद्धत एकदा वापरून बघा. आता इथे आपल्याला जो सेल घ्यायचा आहे ना, तो ते पेपरमध्ये अशा प्रकारे ठेवायचा आणि एखाद्या जाड वस्तूने आपल्याला याला मारून जो सेल आहे तो फोडायचा आहे. यामधील जो मसाला असतो ते आपल्याला बाहेर काढायचं आहे सेलमधील. तर आता असं मी थोडंसं याला असं दाबून घेतलेलं आहे आणि बघू शकता यामध्ये काळा मसाला जो होता तो असा थोडा थोडा निघालेला आहे. आता याला जर थोडंसं मी असं केलं ट्विस्ट, हे पूर्ण यामधील काळा मसाला निघतो. आणि खूप सोपं आहे, लगेचच हे सेल तुटतात, काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि हा मसाला जो असतो ना तो एक प्रकारे केमिकलच असतं म्हणायचं, पण एवढं जास्त नाही की अगदी आपल्याला हानिकारक असेल किंवा हातामध्ये घेतलं तर काय होईल. पण फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची की लहान मुलांपासून दूर ठेवायचं. आणि त्याचसोबत खाण्यापिण्याचे जी भांडे असतात ना, तर त्यामध्ये हे करायचं नाही. त्यामुळे मी पेपर इथे वापरलेला आहे. तर इथे हे लोखंडाचं आहे, तर यालाच मी चमचा म्हणून वापरणार आहे, कारण की दुसरा चमचा खायचा पैसा भरवायला नको. तर आता बघा इथे काय करायचं, पिठाचा असा गोळा तयार करायचा. यामध्ये असं आपल्याला हे सारण भरल्यासारखं भरायचं आहे. मधोमध टाकायचं, आजूबाजूला लागता कामा नये, कारण की याचा जो वास आहे ना तो उंदरांना येऊ नये. त्यामुळे आतमध्ये हे टाकायचं आणि अशा प्रकारे हे गोळे करायचे. तर साधारण इथे 4-5 गोळे आपण करणार आहोत. आणि आपली जी दुसरी पद्धत आहे ना, तर ती देखील खूप इफेक्टिव्ह आणि युजफुल आहे आणि रिझल्ट देणारीच आहे. पण तुम्हाला जी सोपी वाटेल दोन्हीपैकी त्या पद्धतीने तुम्ही उंदीर घालवू शकता. तर आता बघा असे मी 4-5 गोळ्याचे करणार आहे. थोडंसं हे पीठ देखील आपल्याला ठेवायचं आहे. आणि हा मसाला देखील आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये वापरणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तर बघा वरती मसाला लागता कामा नये, असं आतमध्ये त्याला दाबून भरायचं. आणि त्यानंतर चारू बाजूंनी हे पूर्ण गोड आपण जे गूळ टाकला आहे आणि पीठ त्याचं आवरण झालं पाहिजे, म्हणजे उंदीर याला लवकरात लवकर खातील. कारण की उंदरांनी याला जर खाल्लं नाही तर फायदा होणार नाही.
आणि बघा घरामध्ये खूप जास्त जर सामान असेल ना तर उंदीर होतात, कारण की त्यांना आपल्या घरामध्ये राहायची थोडी जागा मिळते, थोडा अडवसा मिळतो, जेणेकरून कसं ते लपून बसतात आणि त्यांचं ते घर बनवतात. त्यांची संख्या देखील खूप लवकर लवकर वाढते. त्यामुळे पसारा शक्यतो स्वच्छता करा किंवा गरजेचा नसेल तर काढा. आता हे बघा गोळे आपल्याला घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत आणि घर किती मोठं छोटं आहे, उंदीर किती आहे त्यानुसार हे गोळे तयार करायचे आणि अशा प्रकारे किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी हे आपल्याला नक्की ठेवायचे आहेत. आणि संध्याकाळच्या वेळी ठेवा, म्हणजे सगळे झोपल्यानंतर उंदीर जेव्हा बाहेर येतात त्यावेळेस उंदीर याला खातील. आता बघा आपला जो दुसरा उपाय आहे ना, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बटाटा. तर अगदी छोट्या साईजचा एक बटाटा आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही बघितलं असेल आपली कांद्या बटाट्याची टोपली असते ना, तिथे उंदीर सतत बटाटा जे आहे किंवा कांदा आहे ते खातात आणि कुरतडून टाकतात, खातात. तर त्यामुळे कसं अगदी किळसवाणं वाटतं, खूप जास्त भीती वाटते अन्नपदार्थात पडण्याची. आणि त्यामुळे इथे बटाटा हा आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून हे याला नक्की खातील याची आपल्याला श्युरिटी होईल. आणि तुम्ही ते कांदा देखील या पद्धतीने वापरू शकता. तर आता बघा बटाटा 2 आपण वेगवेगळ्या भागामध्ये कट केला आहे आणि आतमधील जो भाग आहे ना असा आपल्याला काढायचा आहे. त्याचं बाजूचं आवरण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि आतमधील असं थोडंसं आपल्याला भाग काढून खोलगट आतमध्ये भाग तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे मी अजून थोडंसं याला गोलाकार खोलगट असं केलेलं आहे, जेणेकरून आपण जी प्रोसेस करणार आहोत ती यामध्ये योग्य पद्धतीने होईल. तर आता बघा हे दोन्ही जे बटाटे आहेत ना, तर तुम्ही ते छोटे बटाटे वापरू शकता किंवा कांदा असेल तर ते जरी वापरलं तरी चालेल किंवा आपलं गव्हाचं पीठ सरळ जरी घेतलं तरी चालतं. तर आता बटाट्यामध्ये मी हा काळा मसाला जो आहे सेलमधून निघालेला तो भरलेला आहे आणि असा जास्त भरायचा, फक्त वरपर्यंत असं लागू द्यायचं नाही. आणि त्यानंतर आपण जी कणिक थोडीशी मळून ठेवली होती ना, तर ती आपण शिल्लक ठेवली होती, तर ती आपल्याला घ्यायची आहे. नसेल कणिक मळलेली तर तुम्ही पीठ थोडंसं यावरती असं टाका आणि त्यानंतर आपण काढलेला बटाट्याचा जो भाग होता तो यामध्ये परत अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे. तर आता बघा याला तुम्ही ठेवायचं कांद्या बटाट्याच्या टोपलीपाशीच किंवा तुमच्या घरामध्ये कुठे बीळ असतील उंदरांचे तर त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे उंदीर याला नक्की खातील आणि आपल्या घरातून कायमचे पळून जातील. एकदा नक्की करून बघा, खूपच इफेक्टिव्ह पद्धत आहे. अगदी घरातील कॉकरोच असतील, झुरळ किंवा घूस, उंदीर देखील घालवण्यासाठी यामुळे मदत होते. आणि आता हे आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे उंदीर सतत येतात जातात. अशा ठिकाणी जसे की भिंतीला लागून बघा, भिंतीला लागूनच उंदीर कधीही चालतात, म्हणजे त्यांना सेफ वाटतं, त्यांच्या रस्त्यामध्ये हे ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर उंदीर याला खातील. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कॉमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर मी व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.